बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणाला नवं वळण मिळालंय। आपल्याच मुलीची न केलेल्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये रांबून ठेवलं होतं। पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला, त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते। पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळलेले आहेत। कळमेकर यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए। वहाँ पूछताछ कर रहे कि तुमने तुम्हारा लड़की को मारे घर पे। हमने नहीं बोल रहे, फिर भी वो बोल ही रहा कि तूने मारे तूने मारे। एक रात वहाँ रुकाया हमारे को सरकार खाना के। फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने। मारते मारते फिर हमको उम्र हो गया, समझो कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार को उठा के लेके गए। तो पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख। तो जंगल में लेके गया, फिर चालू करा मारना। वो क्या कर रहे हैं मतलब है? अजय बापूराम कळमेकर पुलिस वाले आए थे 6 जन गाँव में। बाउंड्री दिखाने के लिए लेके गए थे यहाँ से अपना। हमारे बाउंड्री दिखाया नहीं कुछ हमारे को। और गेस्ट मतलब रात में 12 में उनने तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए। तो वहाँ जाके मारे उन्होंने बाउंड्री मतलब गिलास किसकी बोले उन्होंने हमारे बाल में ही उन्होंने बताया नहीं, तो उन्होंने कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा। जम के मारे उन्होंने लटकाया, फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला अब हमने मारा था। उन्होंने पैसे की मांग करे थे। शंकर भोंडिया तड़ोला। ओके, बोलिए क्या कहना है आपका? कुछ नहीं सर, हमको तो पहले से विश्वास था कि हमारे भाई लोग ऐसा कुछ किया ये नहीं करेंगे हम। और जबरदस्ती ये पुलिस वाले मार ठोक के इनको कबूल करवा लिया। टॉर्चर दे रहे हैं उनको। टॉर्चर दे रहा, तो ये बेचारे मार के आगे झुक गए और बोले कि हमने ये किया। फिर हमारी लड़की हमारा लड़का आपस में लड़के आ गया मतलब। लड़के आ गया, लड़का भी आ गया, समझ लो हमारे गाँव का है। तो हमारा ये है कि मेरे पिताजी को क्यों लेके आ गया? हाँ, तो क्यों लेके आ गया करके रह गए। हाँ। तो इनको बेचारे को इतना मारा, बोले कि कोई ये मेरा भाई बोल रहा था कि कोई जानवर को नहीं मारा होगा यार इतना, पर बहुत मारते बोले। मार के आके हम बोल दिया कि हमने ही मारा करके बोल दिया बोले। तो सर अपने देश में जो कानून है तो कम से कम लोकेशन तुम पकड़ा तो कैसे कैसे कौन सा मोबाइल से कौन सा टावर से आया, कौन सा एयरटेल से आया कि जियो क्या है वो चेक करना था। लोकेशन वो जियो वाले से नहीं तो एयरटेल वाले से पूछना चाहिए था। कौन सा टावर नहीं सर बता दिया कि इसका। तो ठीक है। यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए। वहाँ पूछताछ कर रहे हैं। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, खरं तर आता अनेक दिवस लोटलेले आहेत, या हत्येमागचं नेमकं गूढ काय आहे याची उकल अद्यापही होऊ शकलेली नाहीये। पोलिसांवरती एकीकडे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत आणि त्यामध्येच आता कुटुंबाचा हा नवा व्हिडिओ समोर आलाय। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच आकांक्षा, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एक अनोळखी अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता। या मृतदेहाची आता 40 दिवस उलटूनही ओळख अद्यापही पटलेली नाही। या मृतदेहाबद्दलची माहिती अद्यापही पोलिसांकडे नाही। मात्र तत्पूर्वी हा मृतदेह शिवानी कळमेकरचा असल्याचं सांगून पोलिसांनी या आदिवासी पितापुत्रांना उचलून अमानुष मारहाण केल्याचा आरोप या पितापुत्रांनी आता केलेला आहे आणि कोर्टासमोर या पितापुत्रांनी गुन्हा कबूल केल्याचं सांगत या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। मात्र शिवानी जिवंत बुलढाणा पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर या पितापुत्रांची न्यायालयाने सुटका केली होती। सुटकेनंतर हे पितापुत्र अतिशय दबावात होते। त्यावेळेस आपण एबीपी माझाने एक्सक्लुझिव्हली त्यांच्या गावात जाऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती। मात्र त्यावेळी त्यांनी आम्हीच स्वतः कबूल केला गुन्हा हा असं सांगितलं होतं आणि याला दोषी पण आम्हीच आहोत असंही सांगितलं होतं। मात्र आता दलित संघटना या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक झाल्या आहेत। अनेक दलित संघटना या पितापुत्रांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत। काल परवा एक दलित संघटनेच्या नेत्यांनी या पितापुत्रांना आपबीती विचारली असता या पितापुत्रांनी एक व्हिडिओ समोर आणत बुलढाणा पोलिसांवर मोठा गंभीर आरोप केला आहे। त्यांच्या दाव्यानुसार
पितापुत्रांच्या दाव्यानुसार बुलढाणा पोलिसांनी मारहाण करून हा आमच्याकडून गुन्हा कबूल केल्याचं या व्हिडिओत ते म्हणतायत. यासाठी सोडण्यासाठी देखील 5 लाख रुपये मागितल्याचा सुद्धा आरोप या पितापुत्रांनी या व्हिडिओद्वारे केलाय आणि यामुळे मात्र कुठेतरी बुलढाणा पोलीस आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे सोमवारी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते या संपूर्ण प्रकरणाची अमरावती येथे येऊन चौकशी करणार आहे आणि त्यामुळे आता पुढे एक नेमकी काय कारवाई होते. जो अनोळखी मृतदेह आढळलेला आहे त्याची अद्यापही ओळख पटलेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काहीही बोलण्यास तयार नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं आता सोमवार नंतर मिळतील का अशी अपेक्षा करूयात. आकांक्षा. नक्कीच. धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न झालेल्या हत्येची फार गंभीर दखल घेतलेली असून ते उद्या अमरावतीला जाणार असल्याची ही माहिती मिळते आहे. दोषी वाटणाऱ्या पोलिसांवरती बदलीसारखी थातूरमातूर कारवाई करण्यात आली आहे. दातेंच्या भेटीनंतर तरी पोलिसांची चौकशी लावणं किंवा निलंबन अथवा बडतर्फ करण्याची कारवाई होते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.